आपला वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा, एखादं काम करण्यापेक्षा अशा एखाद्या गोष्टीला वेळ द्यावा किंवा असं एखादं काम करावं ज्यामुळे आपली वेळ बदलून जाईल. हाय हॅलो नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मी कशाप्रकारे थालीपीठ भाजणी बनवते. ही थालीपीठ भाजणी मी विक्रीसाठी बनवते. जास्त मोठ्या प्रमाणात नसेल तरीसुद्धा माझ्या जवळचे जे माझ्या एरियामध्ये राहतात असे लोक माझ्याकडून ही थालीपीठ भाजणी घेतात. यामध्ये 24 प्रकारचे जिन्नस एकत्र केलेले असतात आणि छान भाजून अगदी 4-5 महिने टिकेल अशी थालीपीठ भाजणी मी बनवते. ही थालीपीठ भाजणी कशी बनवायची आणि मी कसे पॅकेट बनवते आणि त्यानंतर त्यापासून थालीपीठ कसे बनवायचे अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तुम्ही थालीपीठ भाजणीचा बिझनेस करत असाल किंवा तुम्हाला या थालीपीठ भाजणीपासून थालीपीठ बनवून जरी विकायचे असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. तर लिस्टनुसार मी हे जे सर्व साहित्य आणलेलं आहे तर ते आहे. या बॅगमध्ये मी मागच्या वेळीचं जे साहित्य होतं त्यातलं थोडे राहिलेले कडधान्य वगैरे आहेत. शक्यतो मी महिन्याच्या शेवटी जेवढं राशन राहिलेलं असतं त्यावेळी मी थालीपीठ भाजणी बनवते. तर इथे प्रमाणानुसार सर्व साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि इथे जे सर्व साहित्य घेतलेलं आहे त्याची अगदी प्रमाणासह लिस्ट, म्हणजे किती किलोचं बनवायचं, त्यासाठी कोणतं साहित्य किती प्रमाणात वापरायचं हे सर्व अगदी लिस्ट त्याच्या वजनानुसार मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अशी बनवायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहून बनवू शकता. आपल्याला इथे अगदी 5-6 महिने टिकेल अशी थालीपीठ भाजणी बनवायची आहे. त्यामुळे हे घेतलेलं सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ओलावा असेल किंवा धान्य जर आपण कधी काय होतं की आपण वर्षभरासाठी धान्य भरतो तर त्यामध्ये एखादी अळीजाळी किंवा काही सोंडेकिडे वगैरे लागले असतील तर असं व्हायला नको. म्हणून सर्वप्रथम आपल्याला सर्व धान्य अगदी व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते भाजूनसुद्धा घ्यायचं आहे. भाजल्यामुळे एकतर आपल्या थालीपीठ भाजणीला खमंग सुवास येतो, शिवाय आपली थालीपीठ भाजणी ही अगदी छान टिकायला मदतसुद्धा होते. तर इथे मी भाजणी भाजायला सुरुवात केली. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे मी काय करते, ज्या ऋतूमध्ये थालीपीठ भाजणी बनवते त्यानुसार त्यामध्ये वापरलेलं जे साहित्य असतं तर त्याचं प्रमाण कमी जास्त करत असते. तर इथे मी आधीच एक बेडशीट टाकून ठेवलेली आहे, कारण आपण जसजसे हे धान्य भाजत जाऊ तसतसं आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. त्यामुळे मी त्या बेडशीटच्या खालती न्यूजपेपर अंतरलेले आहेत आणि त्यावरती जसे भाजतील तसे एक जिन्नस यावरती टाकलेले आहे. म्हणजे काय होईल की गरम असल्यामुळे त्याला घाम सुटणार नाही, म्हणून त्याच्याखाली आपल्याला न्यूजपेपर टाकायचा आहे. शिवाय आपलं धान्य जे आहे ते सुद्धा छान थंड होईल. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मी बाजरीचं प्रमाण हे कमी घेतलेलं आहे, ज्वारीचं नाचणीचं प्रमाण हे जास्त घेतलेलं आहे. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये बरेच जण जे ऑफिस गोईंग असतात किंवा असे आजी आजोबा असतात त्यांनी हे सर्व पदार्थ आधी खाल्लेले असतात, म्हणजे थालीपीठ वगैरे, किंवा सध्या त्यांची शारीरिक स्थिती अशी नसते की ते एवढं सर्व करू शकतील. तर त्यांच्यासाठी म्हणून मी ही थालीपीठ भाजणी आहे तर ते बनवणं आणि विकणं हे चालू केलं होतं. म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची एकदा म्हणजे सुरुवात जेव्हा होते तर त्यामागे काही ना काहीतरी स्टोरी असते. तर माझी स्टोरी अशी होती की एक शुगर झालेलं पेशंट होतं, तर त्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला विचारलं की मला अशी थालीपीठ भाजणी बनवून देशील का. तर मी तेव्हा असं थालीपीठ भाजणी वगैरे विकत नव्हते. तर मग त्यांनी मला सांगितलं की तुझं मला आवडला व्हिडिओ वगैरे, तुझं प्रमाण वगैरे आवडलं आणि मला हवं आहे पण मी बनवू शकत नाही. तर मग मी व्हिडिओ बनवला होता 1 किलोची थालीपीठ भाजणी आणि म्हणजे त्यानंतर मी थालीपीठ पण बनवले होते आणि राहिलेली जी भाजणी होती त्याच्यातील मी अर्धी त्यांना दिली आणि अर्धी मला ठेवली. तर ती त्यांना आवडली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की तू माझ्यासाठी बनव, माझ्यासाठी म्हणून, आणि मला किती पैसे झाले वगैरे सांग. तर त्यांना मी म्हटलं मी नाही असं बनवू शकत, पण त्यांनी जास्त रिक्वेस्ट केल्यामुळे मी त्यांच्यासाठी थालीपीठ भाजणी बनवली 2 किलोची. आणि मग त्यांनी
अजून त्यांच्या म्हणजे एक मैत्रिणीला सांगितलं मी अशी हिच्याकडून बनवून घेतली, मग त्यांनी पण सांगितलं की माझ्यासाठी 2 किलो बनव. आणि मग असं करत करत ते वाढत गेलं आणि मग मी थालीपीठ भाजणी बनवायला सुरुवात केली. तर मी जेव्हा थालीपीठ भाजणी बनवते तेव्हा मी डीमार्टचं साहित्य वापरते. म्हणजे मी जास्त प्रमाणात भरून ठेवलेलं वगैरे नाही, तर आम्ही दर महिन्याला डीमार्टमधून जे साहित्य आणतो तर तेच साहित्य मी वापरते आणि त्यापासून थालीपीठ भाजणी बनवते. आणि यामध्ये आपल्याला प्रमाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि यामध्ये आपण कोणते पदार्थ वापरतो आहे, तर इथे हे जे चणे आहेत म्हणजे आपले गावठी चणे आहेत, काळे चणे आपण म्हणतो याला, तर ते घेतलेले आहेत. आणि यामध्ये आपण बरेचसे कडधान्य वापरलेले आहेत. आणि असं काही नाही की आपण हेच वापरायला हवं की तेच वापरायला हवं. आपल्याकडे जे काही कडधान्य असतील किंवा आपल्याकडे जे आपल्याला असं वाटतं की हा पदार्थ किंवा हे कडधान्य पौष्टिक आहे तर ते वापरायचं. तर आता इथे पहा, मी हिरवे मूग, मटकी आणि पिवळे मूग हे यामध्ये वापरलेले आहेत. आणि चवळे वापरायचे किंवा मग आपले जे चणे आहेत, चणे आपण वापरतो. मी तर बऱ्याचशा गोष्टी वापरते. हे काळे वाटाणे असतील किंवा सोयाबीन असेल, कुळीथ असेल, असे बरेचसे, म्हणजे जेणेकरून हे सर्व पौष्टिक पदार्थ आपल्या पोटामध्ये जायला हवेत. आणि माझ्या पण 2 मुली आहेत, तर त्यांना मी टिफिनसाठी वगैरे आठवड्यातून 1-2 वेळा तरी थालीपीठ देते. यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरते. म्हणजे आज थालीपीठ बनवलं तर त्यामध्ये मेथीची भाजी, दुसऱ्या वेळी बनवेल तेव्हा मग कांद्याची पात वगैरे किंवा मग पालकची भाजी असं टाकून बनवते. नाश्त्यासाठी आम्ही तरी थालीपीठ बनवलं की अगदी पूर्ण जेवणच थालीपीठ असं असतं आमचं. तर मग काय होतं की हे सर्व जे पौष्टिक पदार्थ असतात ते आपल्या पोटातसुद्धा जातात. म्हणजे येणं तेणं प्रकारेनं, म्हणजे कुठल्याही प्रकारे असू दे, थालीपीठ असलं की त्यामध्ये कसं आपण हिरव्या मिरचीचा ठेचा वगैरे टाकून बनवतो तर ते चवीला छान लागतं. त्यामुळे ते खाल्लं जातं. दह्यासोबत असेल किंवा मग घरी बनवलेल्या लोण्यासोबत असेल किंवा कुणाला कशासोबत खायला आवडतं तसं. तर तशा प्रकारे जर आपण आपल्या घरातली मुलं जर बरेचसे डाळी किंवा कडधान्य खात नसतील, तर तुम्हाला जसं वाटतं की हे कडधान्य किंवा डाळी मुलं खात नाहीत, तर ते सुद्धा तुम्ही या भाजणीमध्ये टाकू शकता. तर इथे मी हे 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. आणि चणा डाळ वगैरे आपण किंवा मग उडीद डाळ ही जास्त प्रमाणात घ्यायची. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की थालीपीठ भाजणीमध्ये साबुदाणा टाकायचा आणि उडदाची डाळ टाकायची. आणि मग इतर तुम्ही जे काही कडधान्य वगैरे टाकणार असाल तर ते टाकायचे. आणि शक्यतो सालवालं, म्हणजे सालवाले हिरवे मूग, पिवळे मूग, मटकी किंवा जे चणे आहेत ते किंवा चवळे असतील, हे सर्व सालासह टाकायचं, म्हणजे ते अधिकच पौष्टिक होतं. आणि जे उडीद आहेत ती उडदाची डाळ वापरायची आणि साबुदाणे वापरायचे. म्हणजे काय होतं की आपल्या थालीपीठाला छान असा चिकटपणा येतो. तर हे साबुदाणे हे तुम्ही अगदी कमी प्रमाणात का होईना सुद्धा वापरायचं. तर हे पहा, इथे हे सर्व जे धान्य वगैरे आणि जे मसाले आहेत तर ते मी सर्व भाजून घेतलेले आहेत. या मसाल्यामध्ये धने, जिरे, बडीशोप, ओवा, काळे मिरे आणि मेथीदाणे आहेत. हे सर्व या थालीपीठ भाजणीमध्ये टाकल्यामुळे थालीपीठाची चव ही दुप्पट वाढते. शिवाय हे पचायलासुद्धा हलकं होतं. तर हे विक्रीसाठी आहे. मी जेव्हा घरी बनवते ना, तर मी हे बनवल्यानंतर माझ्याकडं घरीच घरघंटी आहे, त्याच्यावरती मी चक्कीवरती माझ्या दळते. आणि 1 किलोभराचं राहिल्यानंतर चक्की बंद करून हे जे पहिलं दळून घेतलेलं आहे ते काढून घेते. आणि त्याच्यानंतर वरती जे 1 किलो, अर्धा किलो, म्हणजे मला जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढं राहिल्यानंतर त्यामध्ये आमच्या घरात जे कडधान्य खाल्ले जात नाहीत एक्स्ट्राचे, जे आपण विक्रीसाठी नाही देऊ शकत, म्हणजे काळा घेवडा असेल किंवा मग राजमा असेल किंवा इतर जे काही कडधान्य आहेत, तर ते सर्व कडधान्य त्याच्यामध्ये टाकून आणि नंतर चक्की चालू करून मग हे घेऊन आम्ही त्याच्यानंतर त्याची थालीपीठे बनवते. आता हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड केल्यानंतरच आपल्याला हे दळून आणायचं आहे. जर तुम्ही चक्कीवरती दळून आणणार असाल तर तुम्हाला हे एकदम बारीक दळून आणायचं आहे. म्हणजे मग पिठाला चिकटपणा छान येतो. कारण यामध्ये आपण बरेचसे असे जिन्नससुद्धा वापरलेले आहेत ज्यांना चिकटपणा नसतो. त्यामुळे हे पीठ आहे तर ते अगदी बारीक दळून आणायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे जे पॅकेट दिसत आहे तर अशा पद्धतीचे पॅकेट बनवले
बनवते, लेबलसुद्धा बनवते आणि लेबल त्याच्यावरती लावलं की मग लक्षात येतं की हे थालीपीठाची भाजणी आहे आणि यामध्ये कोणकोणते जिन्नस वापरलेले आहेत. आता याच्यापासून थालीपीठ कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. अर्धा किलोच्या थालीपीठ म्हणजे किती बनतात आणि त्याच्यासाठी किती आपल्याला जे ठेचा आपण हिरव्या मिरचीचा बनवणार आहे तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर साधारण अर्धा किलोमध्ये एक 15-16 थालीपीठं बनतात आणि त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे माझं असं प्रमाण आहे की जर आपल्याला मीडियम तिखट म्हणजे आम्ही ज्या पद्धतीचं खातो तर त्यासाठी आम्हाला अर्धा किलोसाठी आम्ही 20 मिरच्या मी वापरते आणि एक वाटीभर लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या, जिरे घालायचे, मीठ घालायचं आणि याचा ठेचा बनवून घ्यायचा. जे असं थालीपीठ बनवण्यासाठी जो मी ठेचा बनवते तर त्याच्या मिरच्या मी भाजून वगैरे घेत नाही. अशा कच्च्या मिरच्या असतात तर त्याचाच ठेचा मी बनवते आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे काही वापरायचं आहे म्हणजे कांदा इथे मी घातलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोबीसुद्धा बारीक कट करून वापरू शकता, गाजर वापरू शकता किंवा कांद्याची पात वापरू शकता किंवा इतर पालेभाज्या म्हणजे त्यामध्ये मेथी असेल, पालक असेल, शेपू जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही वापरू शकता. तर इथे मी अर्धा म्हणजे हा जो पॅक होता त्याच्यातील अर्धा घेतलेला आहे म्हणजे पाव किलो वापरलेला आहे. तर तुम्हाला इथे मी अर्धा किलोचं प्रमाणसुद्धा सांगितलेलं आहे ठेच्याचं किती आहे. तर त्याचं अर्ध प्रमाण घेऊन तुम्ही पाव किलो थालीपीठ बनवू शकता. कारण बऱ्याच जणांकडे असं होतं की अर्धा किलो जे थालीपीठ आहे भाजणी ती एकाच वेळी वापरली जात नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याचं अर्ध प्रमाण केल्यानंतर तुम्ही पाव किलोच्या प्रमाणातसुद्धा थालीपीठं बनवू शकता. पाव किलोमध्ये साधारण 8 थालीपीठं बनतात म्हणजे मी जेवढ्या साईजचं बनवते तेवढ्या. तर इथे मी हा ठेचा, कोथिंबीर आणि कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हिरव्या मिरचीचा ठेचाच आम्ही थालीपीठासाठी वापरतो. तुम्हाला जर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची असेल तरी तुम्ही तीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपले थालीपीठ खमंग व्हावे यासाठी आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहेत. आपण असं पीठ मळतानासुद्धा यामध्ये तीळ टाकू शकतो आणि वरूनसुद्धा लावू शकतो. पचायला हलके व्हावे म्हणून यामध्ये आपण अजून वरूनसुद्धा ओवा टाकणार आहे. भाजणीमध्ये सुद्धा आपण ओवा टाकलेला आहे. त्यानंतर हळद आपण यामध्ये टाकतो आहे. तुम्हाला थोडं लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची जी आपण वाटून घातलेली आहे तसं वापरूनसुद्धा आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा बनवू शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचं पीठ मळून घ्यायचं आहे. याचं पीठ हे जास्त पण पातळ मळायचं नाही किंवा जास्त घट्ट मळायचं नाही, मीडियम मळून घ्यायचं म्हणजे त्याच्या अगदी व्यवस्थित थालीपीठ थापता येतात. ही जी थालीपीठ भाजणी आहे यापासून थालीपीठ सोडून आपण दुसरं काय बनवू शकतो असं पण बरेच जण विचारतात. तर यापासून आपण बेसनचा किंवा मुगाच्या डाळीचा चिला बनवतो तसा चिलासुद्धा बनवू शकतो. शिवाय याचे थालीपीठ बनवताना आपण बऱ्याचशा प्रकारच्या पालेभाज्यांचा वापर करून अगदी पौष्टिक थालीपीठ बनवू शकतो. शिवाय काकडी किंवा गाजर किंवा मुळा किंवा कोबी वगैरे किंवा इतर जे काही तुम्हाला आवडत असेल अशा भाज्या टाकून त्यापासूनसुद्धा थालीपीठ बनवू शकतो. एकतर यामध्ये आपण एवढे सगळे जिन्नस वापरलेले आहेत ते पौष्टिक आहेच, शिवाय यामध्ये आपण एक्स्ट्राच्या भाज्या वगैरे टाकल्यानंतर ते अधिकच पौष्टिक होणार आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचं पीठ म्हणजे ना जास्त पातळ किंवा ना जास्त घट्ट असं मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सहज जास्त मेहनत न करता आपल्याला थालीपीठ थापता येतात. बरेच जण डायरेक्ट तव्यावरती थालीपीठ लावतात. तर मी इथे रुमाल घेतलेला आहे ओला करून. हा माझा नेहमीचा थालीपीठ बनवण्याचा रुमाल आहे त्यामुळे तो थोडा पिवळा दिसत आहे. थालीपीठ बनवायला सुरुवात करताना आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावरती तवा गरम करायला ठेवायचा. जर तुम्ही याआधी असं रुमालावरती थालीपीठ कधी बनवलं नसेल तर म्हणून मी तुम्हाला अगदी डिटेल्समध्ये सांगते की ओला रुमाल करून घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. जेवढ्या आकाराचा आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे तेवढा गोळा घेऊन असं बोटाने याला थापत राहायचं. म्हणजे थालीपीठ अगदी बोटाने थापल्यामुळे आपल्याला समजतं की कुठे जाड तर नाही ना किंवा जाड पातळ अगदी व्यवस्थित लक्षात येतं. किंवा मग तुम्हाला जर तव्यावरतीच डायरेक्ट थालीपीठ थापायची सवय असेल तर तुम्ही तसंसुद्धा बनवू शकता.
त्यानंतर त्याला असे होल बनवून घ्यायचे आणि तव्यावरती तेल तूप जे काही तुम्हाला टाकून थालीपीठ बनवायचं आहे तर तुम्ही तसं बनवू शकता. मी इथे तूप लावून घेणार आहे आणि तुपावरती हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर थालीपीठ तव्यावरती टाकताना असा रुमाल उचलून घ्यायचा आणि पालता तव्यावरती टाकायचा. आता इथे वरती मी याला पाणी लावलं. पाणी लावल्यामुळे हा जो कपडा आहे तो अगदी सहज निघून येतो. त्यानंतर एखादं ताट किंवा त्याच्यावरती असं झाकण ठेवायचं, म्हणजे काय होतं वरची बाजू कोरडी पडत नाही आणि थालीपीठ छान भाजलं जातं. याच प्रोसेसने आपल्याला दुसरं थालीपीठसुद्धा थापून घ्यायचं आहे. इथे मी अगदी सिंपल थालीपीठ तुम्हाला दाखवते आहे, म्हणजे यामध्ये मी फक्त कोथिंबीर आणि कांदा वापरलेला आहे. तर तुम्ही ज्या वेगळ्या भाज्या असतात वेगवेगळ्या त्या पालेभाज्या घालूनसुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता. तर इथे याची एक बाजू पसल्यानंतर याला आलटीपलटी करून दोन्ही बाजूंनी हे थालीपीठ अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की थालीपीठ विकण्याचा स्टॉल असतो किंवा हॉटेलमध्ये वगैरे किंवा काहीतरी असं स्पेशल ठिकाणी, म्हणजे स्पेशल थालीपीठ विकण्याचीच अशी ठिकाणं असतात. तर तिथे थालीपीठ विकली जातात. तर तुम्हाला जर थालीपीठ विक्रीचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता. शिवाय जर तुम्हाला थालीपीठाची भाजणी विकायची असेल तर तुम्ही तो सुद्धा करू शकता. आणि मी तर अगदी छोटे छोटे थालीपीठ बनवून दाखवते आहे, कारण मला एका सबस्क्रायबरनी सांगितलं होतं की तुम्ही अर्धा किलोच्या थालीपीठ भाजणीमध्ये किती थालीपीठ होतील, म्हणजे किती देऊ शकतो आपल्याला जेणेकरून आपल्याला परवडेल असं तुम्ही प्रमाण घेऊन थालीपीठ बनवून दाखवा. म्हणून मी असे मीडियम आकाराचे, म्हणजे जसे बाहेर असतात तसे दाखवलेले आहेत. जर तुम्ही थालीपीठ विकण्याचा बिझनेस करणार असाल तर तुम्हाला तुमच्या एरियानुसार तिथला रेटसुद्धा काढावा लागेल की तुमच्या एरियामध्ये थालीपीठचा रेट काय आहे, किंवा जर तुम्हाला थालीपीठाची भाजणी विकायची असेल तर तुमच्या एरियामध्ये थालीपीठाची भाजणी कितीला भेटते. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही थालीपीठ भाजणी बनवताना त्यामध्ये कोणकोणते जिन्नस वापरलेले आहेत, कशा क्वालिटीचे वापरलेले आहेत किंवा कशा प्रकारे बनवलेले आहे यावर रेट ठरवायचा आहे. शिवाय तुम्ही थालीपीठ जर विकणार असाल तर थालीपीठसोबत तुम्ही काय देणार आहात. दही असेल, ठेचा असेल, उसळ असेल किंवा लोणचं असेल तर याचा रेट लक्षात घेऊन, शिवाय आपण ज्यामध्ये सर्व करणार आहोत किंवा जर तुम्हाला पार्सल द्यायचं असेल तर त्यासाठी जो लागणारा खर्च आहे तर तो लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या थालीपीठचा किंवा तुम्ही कोणताही बिझनेस करणार असेल तर त्याचा रेट ठरवायचा आहे. आता इथे मी थालीपीठ भाजणीचं तुम्हाला सांगते की थालीपीठची भाजणी आपण जे जिन्नस सर्व आणलेले आहेत तर ते व्यवस्थित भाजून घेणं किंवा त्या थालीपीठचे जे जिन्नस आपण वापरलेला आहे तर त्याचा रेट, भाजण्याचा गॅसचा रेट आणि दळून आणण्याचा रेट, आणि शिवाय आपण पॅकिंग करून जे विकणार तर त्यासाठी आपल्याला जे पॅकिंग मटेरियल लागणार आहे तर त्याचा रेट काढल्यानंतरच तुम्हाला थालीपीठ भाजणी कितीला विकायची आहे हे ठरवायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही हे थालीपीठ या आकाराचे मी बनवलेले आहेत. थालीपीठासोबत दही आणि इथे हे लोणचं आहे. तर इथे मी घरीच बनवलेले आहेत. तुम्हाला जर विक्रीसाठी बनवायचे असेल तर तुम्हाला दही, लोणचं सोबत खरडा द्यावा लागेल आणि उसळ द्यावी लागेल. तर हे सर्व तुम्ही लक्षात घेऊनच तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर त्याचा रेट तुम्हाला ठरवायचा आहे. तर एवढ्या आकाराचं साधारण आपलं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. इथे मी माझ्या परीने सर्व अगदी तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का किंवा उपयुक्त वाटला का हे मला जरूर कळवा. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असता पण सबस्क्राईब करायचं विसरून जाता तर प्लीज तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये पण व्हिडिओ शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.